आज नाश्त्याला मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी बनवलं, तेच आम्ही मायलेकी खात बसलेलो. आणि सॅटर्डे संडे परूला सुट्टी असल्यामुळे आमच्या मायलेकींची मस्त घरामध्ये आराम चाललेला. तर मग परीच्या पप्पांना सांगितलेलं काय काय सामान आणायचं, सगळे घेऊन आलते येताना कामावरनं. संध्याकाळी नाश्ता करताना आहे ना, माझ्याकडनं ब्रेड जरा जास्त भाजले गेले, तर परीचे पप्पा मला बोलायला लागले, दे बाबा मी माझं भाजतो, कारण की त्यांना एवढे भाजलेले आवडत नाही. आणि मला थोडंसं भाजलेलं आवडतात, पण त्यांना नॉर्मली असे ब्राऊन झालेलेच आवडतात. नंतर मॅडमला खायचं होतं वॉटरमेलन, म्हणून मला पण बघा कशी चालते. नंतर तर पोरीने वॉटरमेलनचा केकच बनवला आणि आम्हाला चालायला लागले केक. आणि आम्ही कधी कधी सॅटर्डेला माझ्या मम्मीच्या घरी जातो ना, तर ह्या सॅटर्डेला आम्हाला नाही जमलं जायला. सो परीचे पप्पाच गेले ते चेंबूरला. तर मम्मीने परीसाठी काय काय म्हणजे आमच्यासाठी काय काय म्हणजे पाठवलेलं खाऊ वगैरे. आणि गवाराची भाजी जी मला आवडते ना तशी मम्मीने बनवलेली. मम्मीला असं वाटलं की आम्ही जाऊ तिथे, पण आम्हाला काही जायला भेटलंच नाही. सो मम्मीने काय काय पाठवलेलं बघा ना. पण हे तर काहीच नाही आहे फ्रेंड्स, आईचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. वजडीसुद्धा तिने टिफिनमध्ये पाठवलं. ते आता मी उद्या संडेला बनवणार आहे. आणि मेंदूवड्याचा प्लॅन होता, तर मेंदूवड्याचं पीठ थोडंसं पाठवलं बोलली परीला बनवून चार बोलले माझं. हॅलो गाईज, माझा आणि मग ते दादी लावून लड्डू पाठवलं हे बघा. थँक्यू आई. आणि हा डाळीचा डबा मी बघितलाच नव्हता, जेवल्यानंतर बघितला. आणि त्याच्यानंतर मस्त भुजिया एन्जॉय केला जेवल्यानंतर. आणि मग आमच्या मॅडमला झोपून पूर्ण किचन वगैरे साफ करून घेतलं, पूर्ण क्लीन वगैरे केला. आणि हा भांड्यांचा पसारा पडलेला, तर म्हटलं की भांडे वगैरे पण घासून घेते. मग कसं भांडे घासल्याच्या नंतर संध्याकाळी ना मी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले. तेच म्हटलं की ना उद्या डोस्यांसाठी वाटून ठेवते, म्हणजे सकाळी रात्रभर कसं ते थोडंसं फर्मेंट होईल. त्याची तयारी करत होते. आणि मी मम्मीला सांगितलेलं पण की मम्मी मेंदूवड्याचं पीठ नको पाठवूस म्हटलं, कारण की मी डोसे बनवणार. तरी पण काय आईचं मन कुठे राहतं लेकीला काय दिल्याशिवाय. आणि ही गोष्ट तुम्हाला पण चांगलीच माहिती असेल.